गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 6 वाजता आहेत आणि अर्ध्या तासात आम्ही निघू बोटिंगसाठी. एवढं सकाळी उठण्याचं मुख्य कारण म्हणजे आम्हाला सनराईज एक्सपिरियन्स करायचं आहे इथे. सो ऑलमोस्ट सगळ्यांचे आंघोळ झाले आहेत, माझीच बाकी आहे. आंघोळ करून पटापट निघूया. सो दिस इज द व्ह्यू फ्रॉम आवर बाल्कनी. हे आहे होनावरचं बॅकवॉटरचं पाणी आणि इथे आम्ही जाऊ बोटिंगसाठी. शरावती काहीतरी नाव आहे ना? शरावती नाव आहे ना रिव्हरचं? चला निघूया बोट राईडसाठी. लेट्स गो. ही आहे आमची बोट इथे. अरे काका चालले भाई, आम्ही जायचं. तू अन्नी ना तिकडे बस. तसं नाही बोलत आहे मी, पण बॅलन्स पाहिजे आयुष्यात. तर ही आहे शरावती रिव्हर. बॅकवॉटरचं पाणी आहे इथे आणि आमचे दादा निघालेत आता. निनाद कसं वाटतंय? एकदम भारी. आपण आलो आहोत आज पण वॉटर बोटिंग. हा येस. आपलं इंजिन स्टार्ट झालंय. लेट्स गो. रेल्वेचा ब्रिज आहे हा. सकाळ असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे, फक्त आम्हीच दिसतोय. इथे खूप सारे क्लब आहेत असे बोटिंगचे. मी ज्या क्लबमध्ये बुक केलं आहे ही बोट, त्याची मी डिटेल्स देईल तुम्हाला व्हिडिओमध्ये. फोटोशूट सुरू झालेला आहे इथे. नॉनस्टॉप 8 GB मेमरी फुल होणार आहे ओप्पोची. तर इकडे फोटोशूट चालू आहे इथे बसून. आमचे फोटो काढून झाले. आता प्रांजल गेली आहे. हा कोणता स्पॉट आहे माहीत नाही मला एक्झॅक्टली. काका कंटिन्यू गायच्या पाहत आहेत. तर काका इथे बहुतेक थांबवत आहेत बोट. आय डोंट नो वाय. अशा मागून पण एक बोट येते. खूप रिफ्रेशिंग वाटते. थंडगार अशी हवा पण येते. इथे पूर्ण केरलावाली वाईब येते आम्हाला. घरा तुम्ही बघू शकता. हा रात्री केसाचा वाडा वाटतं. काका इथे चूळ भरत आहेत. चला काका चला. डोंबिवलीला या जेवायला कधीतरी. अरे काकाने शर्ट काढलं डायरेक्ट भाई. गाडी काय पाणी. टू मेनी लोटस. एक पण लोटस दिसत नाही, पण फक्त देठ आहेत त्याचे. हे आलो आपण. हा ब्रिज कुठला आहे? दुसरा ब्रिज आहे, बघितलेलं. काका फ्युएल सेविंग मोडमध्ये आहेत. काका बंद केलं इंजिन. हय हय लय बरं वाटता. लय नाही बोलत ना तुम्ही? माका लय बरा वाटता. हाय 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 गर्मी. हाय गरमी. परत त्यांच्या शूट काय? हाँ तुम फिश नहीं तो फिशिंग नहीं जाना है. काकाने स्टेअरिंग फिरवली आहे आणि आम्ही युटर्न घेतला आहे. निघालोय परत जाण्यासाठी. आहेत शोधावं लागतील जरा आज जाऊन. ठीक आहे. प्री वेडिंग चालू होता. प्रांजलला मी सजेस्ट केलं आहे तिने प्री वेडिंग इथेच करावा.
डेफिनेटली डू. साऊथ इंडियन आलं प्री वेडिंग. प्री वेडिंग भाई तो नंबर वाटतो कोणता अँगलने का बाप वाटतो हिचा. 100-150 फोटो काढून झाले आहेत एका माणसाच्या इथे. तर आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आय बिलीव्ह 1 तास झाला आहे ऑलमोस्ट आम्हाला इथे. आता इथून जाऊ पुढे ब्रेकफास्ट करूया आणि थेट निघूया मुरुडेश्वरसाठी. तो भेटूया पुढे. परत 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 कापी अण्णा कॉप आहे तो मला सोडत नसतो बघा मी. तर इथे बोटीचं इंजिन बंद केलं काकांनी कारण खाली गाळ आहे. तर हातानेच बोट आपली ढकलत आहेत पुढे. तर इथे तुम्ही शॉप बघू शकता. शॉप पण इथे बोटीवर आहे. इथे चहा मिळतो की नाही माहीत नाही. हां दिसतोय चहा दिसतोय. हे आहे चहा पण आता इथे जीपे आहे का याच्याकडे. जीपे कशाला कॅश आहे माझ्याकडे. आहे ना 4 चाय दादा. टी टी 4 टी. अरे सच में बोल रहा हूँ 4 टी दो. तर इथे तुम्ही बघू शकता बोटीवर आणि छोटं शॉप उघडलं इथे. आम्ही चहा मागवला इथे याच्याकडून. या 2 बोट आहेत ॲक्च्युली. त्याच्यावर असा प्लॅटफॉर्म बनवला यांनी. होनावर हेवन शरावती बॅकवॉटर. सो इथे चहा घेऊया आपण. हा आहे केरला स्पॉट. दोन्ही साईडला कोकोनट ट्रीज दिसत आहेत आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी ॲक्च्युली. कोणाची माहीत नाही. धडक देते. एवढंसं टायर लावला काय होणार टायरने एवढ्या. अरे बापरे. चला इकडे जायचं आता आपल्याला. पार्क झाली बोट काहीतरी घ्यायची. घे चहा घे. पूर्ण पाऊस फाटा आला आहे. माहीत नाही कोणती फॅमिली एवढी मोठी. तर इथे चहा घेतलेला आहे आम्ही होनावर हेवनमधून. तर जाऊया पुढे केरला स्पॉटवर. ते थोडे फोटोज काढूया. दिस इज केरला स्पॉट. कोणीतरी इथे दुधाची पिशवी टाकली आहे. ना दूध गॅस कर. मला अमूल वाटतंय. नाही मदर डेअरी वाटतं. घाण करता यार खरंच. नाही रे वेगळाच आहे काहीतरी. नंदिनी असणार. नाही इथला ब्रँड आहे तो. हां अजून काय अजून 4-5 नावं घ्या. नंदिनी असणार गोविंद असणार. का चालले त्या बोटीत. आम्ही घरी कशी काका आले 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 काका आले. तेव्हा ते अरे ते किती हलते. हे भाई झोका आपोआप हलतोय. चाले खाली बघा 2 बोटींवर येते. आय लव्ह इंडिया. आय लव्ह इंडिया. मस्त ना कडक. डामरी से जाएंगे. डांबरी खूप मजा आली. तर प्रत्येकाने ते यायला पाहिजे. जोही गोकर्णला येतो आहे नक्की होनावरला व्हिजिट करा आणि होनावरच्या बॅकवॉटरमध्ये हा बोटिंगचा एक्सपिरियन्स घ्या. खूप सुपर्ब आहे. सो आता डिरेक्टली निघूया आपण ब्रेकफास्टसाठी. तर हा स्टे आम्ही बुक केलेला. या विलाचं नाव आहे ट्रिनिटी विला आणि ती शेवटची रूम आमची आहे. सो मी तुम्हाला रूम टूर पण देतो आमची कशी आहे रूम. आणि एकदम समोरच याच्या बोटिंग.
सो तुम्ही जर इथे येत असाल तर नक्की तुम्ही इथे राहू शकता. हा आमच्या फ्लोअरचा कॉमन पॅसेज आहे, ते तुम्ही फायर ऑन फूड मागून खाऊ शकता. आणि हा आहे व्ह्यू. तर ही आहे आमची रूम. बघू शकता पसारा. 2 डबल बेड आहेत. वॉशरूम पण क्लीन आहे तसं. या विलाचा जो ओनर आहे ऑलिव्हर नाव आहे त्याचं, खूप फ्रेंडली आहे आणि तो चांगल्या प्रकारे गाईड करेल तुम्हाला कुठे जायला पाहिजे, म्हणजे कुठे फिरायला पाहिजे, कुठे खायला पाहिजे. आणि खूप सेफ जागा आहे फॅमिलीसाठी, कपलसाठी. सो नक्की ते विजिट करा. आता बॅग घेऊन जाऊया खाली गाडीत. ओव्हरलोडेड आहे, ओव्हरलोडेड झाली गाडी. ठीक आहे. हां एवढा हळू. डिक्की लागली नाही काय? लागली. अशीच राहते काय? लागले का आता? चला झालं सगळं. ही बॅग कोणाची? निनाद. माझ्या लॅपटॉपच्या फक्त उभी ठेवायचं मध्ये. ओके जीजू. दाजी. दाजी. ऐका दाजी.